पुणे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता राष्ट्रवादी अजित पवार गटामध्ये वादाची ठिणगी पडलेली पाहायला मिळते। खरं तर मागच्या 2-3 दिवसापासून पुणे शहरामध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटात मोठं नाराजी नाट्य असल्याचं पाहायला मिळते। राष्ट्रवादी अजित पवार गटाला स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी पुण्याची जागा महायुतीकडून देण्यात आली होती। या जागेसाठी पुणे शहरातून माजी आमदार सुनील टिंगरे असतील, माजी महापौर दीपक मानकर असतील आणि पिंपरी चिंचवड मधून माजी आमदार विलास लांडे आणि नगरसेवक नाना काटे या 4 नावांची मोठ्या प्रमाणात चर्चा ऐकायला मिळत होती। सुनील टिंगरे यांना देखील या जागेची अपेक्षा होती। खरं तर राष्ट्रवादी अजित पवार गट म्हणजे जेव्हा अजित पवार हयात असताना त्यांनी सरकारसोबत म्हणजे भाजपसोबत जाण्याची भूमिका घेतली होती, त्यावेळेसच सुनील टिंगरे यांनी अजितदादांची साथ दिली होती। त्यामुळे काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या विधान परिषदेसाठी सुनील टिंगरे यांचं नाव आघाडीवर होतं आणि यावेळेसच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांसाठी देखील सुनील टिंगरे यांचं नाव आघाडीवर होतं। मात्र या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी पुन्हा एकदा अनपेक्षितपणे अवघ्या काही तासांपूर्वी राष्ट्रवादीत प्रवेश केलेल्या संजय काकडे यांचे पुत्र विक्रम काकडे यांना उमेदवारी देण्यात आली। ही उमेदवारी देण्यात आल्यानंतर राष्ट्रवादी अजित पवार गटामध्ये मोठा संभ्रम पाहायला मिळाला। खरं तर मोठं नाराजी नाट्य पाहायला मिळालं। माजी आमदार विलास लांडे असतील, सुनील टिंगरे असतील, नाना काटे असतील यांची नाराजी उघडपणे दिसून आली। खरं तर पार्थ पवार आणि जय पवार यांच्या माध्यमातून ही नाराजी दूर करण्याचा प्रयत्न देखील करण्यात आला। मात्र विक्रम काकडे यांच्यासोबतच सुनील टिंगरे यांनी देखील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी दोघांनी देखील फॉर्म भरला। फॉर्म भरल्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे कालच सुनील टिंगरे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला। उमेदवारी अर्ज मागे घेतल्यापूर्वी त्यांनी पार्थ पवार पुण्यातील जिजाई बंगला येथे पार्थ पवार असतील किंवा मग जय पवार असतील यांची भेट घेतली होती। या भेटीमध्ये सुनील टिंगरे यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न पार्थ पवार यांच्याकडून करण्यात आला होता। मात्र ती नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला गेल्यानंतर देखील सुनील टिंगरे नाराज आहेत अशा चर्चांना उधाण आलं होतं। त्याच पार्श्वभूमीवर सुनेत्रा पवार यांनी पुन्हा एकदा सुनील टिंगरे यांची भेट घेतली। या भेटीमध्ये त्यांना नेमकी काय आश्वासन देण्यात आलेली आहेत, कारण की सुनेत्रा पवारांची भेट घेतल्यानंतर आपली नाराजी दूर झाली असल्याचं त्यांच्याकडून सांगण्यात आलं होतं। त्यामुळे सुनील टिंगरे यांची तर नाराजी दूर झाली, मात्र इतर नाराज उमेदवार असतील किंवा नाराज पदाधिकारी असतील त्यांचं काय, कारण की विलास लांडे देखील याच जागेसाठी इच्छुक होते। ज्यावेळेस विक्रम काकडे यांना उमेदवारी देण्यात आली, त्यानंतर विक्रम काकडे यांना उमेदवारी देण्यात आल्यानंतर विलास लांडे यांनी एक भाष्य केलं होतं। खरं तर आर्थिक प्रबळ असलेल्या उमेदवारालाच ही उमेदवारी देण्यात आली असा टीका त्यांनी पार्थ पवार असतील, जय पवार असतील किंवा सुनेत्रा पवार असतील यांच्यावर केली होती। त्यामुळे आता सुनील टिंगरेंची नाराजी जरी दूर झाली असली तरी पण इतर नाराज कार्यकर्त्यांचं, इतर नाराज पदाधिकाऱ्यांचं काय करणार। त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये या नाराजी नाट्याचा राष्ट्रवादीला फटका बसणार का, कारण की जे शहरातील माजी आमदार असतील, माजी पदाधिकारी असतील यांची नाराजी उघड आहे। त्यामुळे आता राष्ट्रवादीतील सुनेत्रा पवार आणि वरिष्ठ नेते यांच्यावर शहरातल्याच उमेदवारांचं असेल, शहरातल्याच पदाधिकाऱ्यांचं नाराजी दूर करण्याचा, हे नाराजी नाट्य संपवण्याचा आणि पक्षाची मोठ पुन्हा एकदा बांधण्याचं मोठं आव्हान सुनेत्रा पवार यांना पेलावं लागणार आहे। त्यामुळे आता सुनेत्रा पवार ही नाराजी नेमकी संपवणार कशी, इथून पुढच्या काळामध्ये नाराजी नाट्य परत पुन्हा एकदा पक्षामध्ये उघडपणे परत पुढे येऊ नये यासाठी नेमकी काय उपाययोजना केल्या जातात हे पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे। शेरकर, पॉलिटिकल महाराष्ट्र, पुणे।